व्यासपीठावरील सर्व मंडळी आणि सभागृहातील बंधू सर्वांना नमस्कार, राम राम, सलाम अलैकुम, जय हिंद. आपल्या देशाने सगळं बोलावं त्याच्या ठेक्या उठत. तर खरं म्हणजे मी काही शिक्षण वगैरे या विषयावर आता बोलणार नाही, परंतु या जोडप्याबद्दल बोलतो, कारण मी त्यांचा संपूर्ण साक्षीदार आहे. दिलीपला संस्कार झाले नाही किंवा दात सोडावे घरात, ते संघटनेमध्ये युवक क्रांतीदल आमची संघटना होती. तो हॉस्पिटलमध्ये काम करत होता पॅथॉलॉजिस्ट म्हणून, आणि तिथे त्या दोघांची ओळख झाली आणि तिला मदत करायची. त्याला कळवळा संवेदनशीलता त्याची चांगली होती, तीव्र होती, आणि त्याच्यातून त्यांनी लग्न केलं. त्या काळामध्ये आज सुद्धा ते कठीण आहे. तर असं लग्न होणं आहे तरी ब्राह्मण, आणि तोही साधं सुद्धा नाही, देशस्थ ब्राह्मण, म्हणजे एवढं स्कोप, म्हणजे कोकणाचं एक बरं असतं. फार नातेवाईक मंडळी एकमेकात हस्तक्षेप करत नाही. देशस्थ मंडळी नातेवाईक सगळं काय करून बसतात, काय करून बसतात हे जास्त बोलतात. तर त्यामुळे वडिलांना गावामध्ये फार कठीण गेलं, आणि पाटील म्हणायचे काय ब्राह्मणच बिघडले तर असं काय, सगळं समाजच बिघडेल, तुमचाच पोरगा आंतरजातीय विवाह करायला लागला, कसं व्हायचं कसं व्हायचं. ते एकेदिवशी चिडून म्हणाले आता काय करू, पोरगा ऐकत नाही. तर ते म्हणले आमच्यासारख्यांना सांगा ना, आम्ही पाटील आहोत, आम्ही काय माणूस आहोत, आम्ही पाटील आहोत, तर आम्ही 4-5 लोकं देतो कडे आणि मार्केट घालते पोरांवर सुरू. ते बरं झालं मराठवाड्याची त्या काळात प्रगती नव्हती, जरा अशी पडीक वगैरे घेत होती, म्हणून याला मागच्या दाराने पडून जाता आलं. आता जर सगळी सिमेंट कॉन्क्रीट असं तर कठीण आहे, मग ते कोल्हापूर किंवा सगळं झालं असतं. तर हे सगळं आम्ही पाहतोय, आणि त्यांचा मुख्य करार एकमेकांच्या विकासाला पूरक राहायचं, त्या मैत्रीला जागायचं एकमेकांच्या. नाहीतर नवरा म्हणजे मालक आणि बायको म्हणजे वस्तू मालकीची, अशा पद्धतीचं असतं. तर हे वेगळं झालं, आणि आणीबाणीमध्ये ते तोडलं. आम्ही सगळं होतो. त्यांची कथा बघा, आता जो मुलगा इथं आला त्याची बायको होतो, त्याची परत मुलगी, मला ते सगळं आठवत. हा 3 महिन्याचा होता, आणि त्याचा थोरला भाऊ योगेश अमेरिकेत, तो 3 वर्षाचा. तर सत्याग्रह याला काय करावं लागला, हे म्हणाले की आम्हाला ज्या जेलमध्ये समोर मेल फिमेल जेल आहे अशा ठिकाणी ठेवा, आणि साधी किमान मागणी, म्हणजे जेलमध्ये टाकू नका वगैरे काही. ते म्हणले नाही, एकाला नाशिकला एकाला पुण्यात. म्हणून त्यांनी एकमेकांना मिठ्या मारायचा, आणि पोरं रडताय अशा अवस्थेत चौकामध्ये, म्हणजे जिथे रस्ते फुटतात अशा महारस्त्यावरच्या चौकामध्ये सत्याग्रह म्हणजे एकमेकांना मिठी मारण्याचं. आता ते सोपं गेलं त्यांना, कारण संसारात ते एकमेकांना मिठी मारून संसार केले. तर मग पोलिसांनी काहीतरी वरिष्ठांना विचारलं, पुण्यामध्ये आहे एवढ्याला मेलमध्ये दिलीप होता. आता प्रश्न आला, जो थोरला योगेश होता, लहान बाळाचा काही प्रश्न होता, ते आईजवळ राहत. हा 3 वर्षाचा मुलगा आईकडे असला की बाबाची आठवण, बाबाकडे असला की आईची आठवण. तर मला आईजी तोरसकर म्हणून होते जेलचे, त्यांच्याकडनं स्पेशल परवानगी घ्यावी लागली की त्याच्या इच्छेप्रमाणे इकडे तिकडे जाऊ, आणि त्यामुळे तो कैद्यात वाढला. तर कैद्याचं बघा, तो खून करू शकतो, पण 6000चं गाव एवढा म्हणजे तिथे आम्ही खूप गोष्टी शिकलो, पण आम्ही त्याला विद्यापीठ म्हणतो. माझं पुस्तक आहे एवढा विद्यापीठात, त्याचं ते हे आलेलं आहे. तर सगळे कैदी आपल्या मुलाबाळापासून वंचित असतात, म्हणून त्या योगेशला सगळेजण करिअर घ्यायचे, आणि माझ्या वाट्याला त्याला मुक्त होतं ना. आम्हाला जरी सर्कल असतं तरी त्याला मुक्त होतो, कुठे जायचे, आणि मध्ये त्याला वाटलं तर आईकडे जायचं. तर पुढे काही दिवस असं होतं की त्याला सांगितलंय बघ हे काका खूप चांगले
आणि अवजड काका फार मोठे डॉक्टर झाले, तो म्हणायचा असं पाहिजे. हे जर कैद्याचा ड्रेस घेतला घातलेला नाही मग तो सगळं माणूस कसा असेल. कारण मुलं हे अभिमानाचे लोक असतात, त्याला तिथून प्रेम सिक्युरिटी मिळते, ते जगामधलं मेन असं वाटतं. पण ह्या मुलांनी स्वतःच्या बळावर मेरिटवर अभ्यास करून पुढे गेलेले, प्रगती केली. हा आमचा जगीर आहे, सुपर स्पेशालिटीवाला, त्यांची लग्न केली. आणि माझ्याकडे हायकोर्ट म्हणून तक्रार काय आणली थोड्या मुलांनी की बाबा मी सांगितलेलं ऐकत नाही. म्हणजे असं कोणती गोष्ट सांगितलेलं ऐकत नाही. म्हणून मला वाटतं की आता त्यांनी व्यवस्थित राहावं. इलेक्शनला कोणाला पक्षाला पैसे मागू नये. सुविधा उभी राहिली की निवडून आलेली मेडपीला एकदा म्युन्सिपालिटीला एकदा तर मला मागायचं किंवा मला सांगावं. आईने कोणाकडे नाही तर त्याचा आईचा अभिमान नाही, खूप त्रास घेतलेला वगैरे असा. तर तो म्हणाला मी याला पैसे पाठवले, पण इकडं आमच्या इकडांचं दरबळी पुढचीच प्रॉपर्टी करायची, जास्त केली तर डोक्यामध्ये काही भलत्या गोष्टी येतात. म्हणून यांनी जागा केली, त्याचं नाव डॉलर लिहिलं. आणि तो म्हणाला किती लहान घ्यायचं, मी म्हणतो तो मोठं घ्यायचं तर ऐकतच नाही बाबा, ही तक्रार नाही ऐकायला. तर अशा दृष्टीनं आणि त्यांना आता असं कळलेलं आहे ज्या वेळेला आंतरराष्ट्रीय विवाह होतो तेव्हा माणसं टोकाकडून एकमेकाकडे होतात. आकर्षण स्त्री पुरुषांचं एक निसर्ग असं हे काय मानव निर्मित नाही आहे. कारण नाही तर वंश चालणार नाही, वंश सातत्य होणार नाही. देव म्हणा किंवा जीन्स म्हणा हे फार स्वार्थी असतात. एकदा माणूस तयार केला ना पुढे तुझं तू कंटिन्यू राहा, म्हणून ते आकर्षण घातलेलं असतं. आता त्याला अधिक सुंदर शुभ करणे हे माणसं चाहतात. तर इतक्या अंतरावर एक दलित आणि एक देशाचं ब्राह्मण हे अंतर त्यांनी काढलं. त्या अंतर काढण्यामध्ये एक वैचारिक शक्ती असते किंवा असावी लागते तर ते अंतर काढताय. ते काढल्यामुळे मग पुढचं काहीच आवड नाही वाटत. तर असं त्यांनी जोड केलं. आता त्याने जसं आमच्या हरिकुंठलेला वेळ लागलेला आहे, वेळ म्हणजे अगदी सायडासारखं नाही किंवा लोकांचं मेरिट वाढवायचं असं काय लागलेलं असं. तसं त्याच्याकरता आयुष्यातील आमचं वैभवही व्हायला गेलेलं आहे. थोडं तरी मध्ये काहीतरी हे करायला पाहिजे वेगळं, नाहीतरी कठीण असतं. तसं याला आंतरराष्ट्रीय विवाहाचा ॲडिक्शन झालं. ते सायरासारखं याद लागलं आंतरराष्ट्रीय विवाह करण्याचं काय त्याचं कारण आहे. ही कोणाची खाजगी बाब नसते. वैयक्तिक जीवनात घटना घडण्याचं ती स्टोरी म्हणून आपण एकमेकांना सांगतो, पण ती स्टोरी समाज तयार करत असतो, आपण नसतो तयार करतो. म्हणजे समाजात जे जे टोचतं त्याच्याशी परायणवादाने बघायचं का तडजोड करायची का ती परिस्थिती बदलायची. तीन पर्याय असतात तुम्हाला. ते ज्यांचा मेटाफिजिकल इंटेलिजन्स असतो कशाला कॉम्प्रोमाइज करायचं, आपण ते मातच करतो. हे वाईट आहे ना मग ते घालून तो वेळेस माझ्या आंतरराष्ट्रीय विवाहाला सापडले नाही. असं ते एक वैयक्तिक आनंद असतो कोणाचा आंतरराष्ट्रीय विवाह लागला. आता आमची वय अशी झालेली आहे, नाही तर आम्ही लहानपणी काय कोणाचे आंतरराष्ट्रीय त्याचं भलं हो, कारण त्याचं भेद झालं तर आम्हाला खूप कमी देणार नाही ना. त्याचं भलं हो त्याचं मागून आमचं हो. आता आम्ही आशीर्वाद देतो की तुझं भलं हो. अशोकी आंतरराष्ट्रीय काय झालं तरी मानव निर्मित आहे, निसर्ग निर्मित माणूस आहे. आणि त्या माणसामध्ये अंतर कापण्याची शक्ती येते. म्हणून समाजामध्ये भेदाभेदाने जी अंतर पडली आहे ती पण कापण्याची शक्ती आहे. समाज परिवर्तनाची पण शक्ती आहे. दोन्ही एकच आहे. फार वैयक्तिक गोष्टी जीवनात नसतात. आपण उभेच माझं प्रायव्हेट आहे आणि जितके जितके तुम्हाला पगार वाढतात संपत्ती वाढते तितकं तितकं खाजगी आहोत आपण, असा एक भ्रम आपला आत्मवंचन असतं. पण कोणी समाजापासून माणूस वेगळा काढता येत नाही, समाजापासून व्यक्ती काढता येत नाही. तर असे जोडपान आणि तुमच्या महापालक मासिकातर्फे त्या दीपक याच्यातर्फे आणि सगळे तुम्ही जे करतात त्या सगळ्या परिवारातर्फे त्याला सन्मानित केले हे फार महत्त्वाचं आहे.
कारण समाज सन्मानातून बोलत असतो, समाज बोलत असतो सन्मानातून. तिथं खात्री काही नसतं की अशी माणसं आम्हाला हवी आहेत. तर हे समाजाचा हुंकार असतो, म्हणून मी त्यांना आशीर्वाद देतो या ठिकाणी.